महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने आर्थिक क्षेत्रात पदार्पण केले असून या क्षेत्रातील पहिले युनिट वासवी अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाले. दिनांक 18 मे रोजी नांदेड येथील हॉटेल स्कायलाइट लॉड्ज इन येथे एका भव्य कार्यक्रमात उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. अगदी अल्पावधीतच शासन व सहकार विभाग यांच्या परवानगीने भागभांडवल गोळा करून नांदेड येथील शिवाजीनगर या मध्यवर्ती भागात पतसंस्थेचे आधुनिक कार्यालय सुरू करण्यात आले असून सर्व आर्यवैश्य समाज बांधवांसह सर्व नागरिकांना आर्थिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी संचालक मंडळाने पूर्ण केली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला मागील 40 वर्षांचा अनुभव असून आर्थिक क्षेत्रात देखील ही संस्था लवकरच भरभराटीस येईल असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी श्री एकनाथ साधू महाराज कंधारकर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासवी अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री गोविंदराव बिडवई यांनी केले. शासन, सहकार विभाग व रिझर्व्ह बँक यांच्या नियमानुसार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने आर्थिक क्षेत्रात पदार्पण केले असून या क्षेत्रातील पहिले युनिट वासवी अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाले. दिनांक 18 मे रोजी नांदेड येथील हॉटेल स्कायलाइट लॉड्ज इन येथे एका भव्य कार्यक्रमात उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. अगदी अल्पावधीतच शासन व सहकार विभाग यांच्या परवानगीने भागभांडवल गोळा करून नांदेड येथील शिवाजीनगर या मध्यवर्ती भागात पतसंस्थेचे आधुनिक कार्यालय सुरू करण्यात आले असून सर्व आर्यवैश्य समाज बांधवांसह सर्व नागरिकांना आर्थिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी संचालक मंडळाने पूर्ण केली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला मागील 40 वर्षांचा अनुभव असून आर्थिक क्षेत्रात देखील ही संस्था लवकरच भरभराटीस येईल असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी श्री एकनाथ साधू महाराज कंधारकर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासवी अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री गोविंदराव बिडवई यांनी केले. शासन, सहकार विभाग व रिझर्व्ह बँक यांच्या नियमानुसार पतसंस्थेचे कामकाज चालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी गादेवार यांनी सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना अनेक समाज बांधवांना आर्थिक अडचणी असल्याचे लक्षात आल्यानंतर गोरगरीब नागरिकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी या संस्थेची सुरुवात केली असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. या शुभप्रसंगी संचालकपदी निवड झालेल्या सर्व संचालकांना श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शेअर सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक श्री संतोष बिडवई, श्री शाहूराज हिरे, स्टेट बँकेचे अजित चव्हाण यांच्यासह पतसंस्थेचे सचिव सदानंद मेडेवार, दिलीपभाऊ कंदकुर्ते, एकनाथराव मामडे, अनिल मनाटकर, राजूभाऊ मुक्कावार, दीपक निलावार, नरेंद्र येरावार, प्रा. डॉक्टर अनिल मुगुटकर, सुरेंद्र कोडगीरवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, प्रभाकर पत्तेवार, रवींद्र बंडेवार, बिपिन गादेवार, किरण मुक्कावार, शिरीष मनाटकर, राजू मोतेवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ, महासभेचे पदाधिकारी, आर्यवैश्य समाज बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापक श्री मुक्कावार, प्रितेश देवशटवार व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काचावार सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रदीप कोकडवार यांनी केले. बातमी संकलन किरण मुक्कावार, राज्य प्रसिद्धी प्रमुख आर्य वैश्य महासभा. 5 लाख का सौदा करने आया हूं. बघा, मुझे भी विश्वास है की महाराष्ट्राच्या तिजोरीला खडखडाटातून खणखणाटाकडे नेण्याचा संकल्प आणि हे तर आपल्या रक्तात आहे, हे तर आपल्या स्वभावात आहे. पण भविष्यामध्ये नांदेडमधून सुरू झालेल्या पतसंस्थेचा प्रवास
या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबातील अंधार दूर करत, आर्थिक शक्ती प्रदान करत, जिथं जिथं आपला समाज आहे तिथपर्यंत हा पतसंस्थेच्या कार्याचा प्रकाश हा त्या समाजापर्यंत पोहोचेल. कदाचित तो आपल्या समाजाचा असेल अथवा नसेल, पण जो गुणवान आहे, जो हुनर आहे, ज्याला पैशाची अडचण आहे, झोपडीत आहे, पण मेंदू मात्र धनवान होण्याचं स्वप्न पाहणार आहे, त्या स्वप्नाला आधार देण्याचं काम ही आमची वासवीच्या नावाने असणारी पतसंस्था करेल, याबद्दल मला शंका नाही. आणि तसे आपण तिरुपती मनटकर आहे. भाऊ, काय सांगताल नेमकं तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करता? नमस्कार. वासवी अर्बन क्रेडिट पतसंस्था आपण जे चालू केलं आहे हे आपल्या आर्यवैश्य महासभेच्या अंडर आपण हे चालू केलेलं आहे. आणि हे चालू करण्याचा उद्देश, जनरली लोक पतसंस्था जी चालू करतात ती स्वतःच्या फायद्यासाठी करतात, पण ही पतसंस्था फक्त समाजाच्या सेवेसाठी म्हणून हे 17चे 17, 18 डायरेक्टर जे असतील त्या सेवेसाठीच हे करणार आहेत. आणि हे करत असताना आपल्या पतसंस्थेमधून मायक्रो लोन, गोल्ड लोन, त्याच्यानंतर गोडाऊन लोन, हे सगळ्या प्रकारचे लोन मिळून आणि त्या आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त कर्जाचा दर 13.5 ते 14% वर कोणताही राहणार नाही. कारण आपण FD वरच 9.5% देत आहे. त्याच्यामुळं आपण 3.5 ते 4% फरकाने सगळं करायचं. फक्त हे ह्या पतसंस्थेच्या सेवार्थ म्हणून आपण सगळ्याला करायचं आणि समाजाच्या सगळ्या बांधवांना त्याचा उपयोग व्हावा, ह्या त्याच्यामधली मुख्य भावना आहे. नमस्कार. उद्घाटन आहे. माझ्यासोबत महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादिवकर साहेब, पहिलं तर तुमचं अभिनंदन की तुम्ही महासभेच्या वतीनं एक मोठं पाऊल आर्थिक क्षेत्रामध्ये उचललेलं आहे. तर काय आव्हान करतात तुम्ही समाज बांधवांना? नमस्कार. आज एक महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचा उपक्रम वासवी अर्बन क्रेडिट सोसायटी हे आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये स्थापन करीत आहोत. आज या वासवी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उद्घाटन महाराष्ट्राचे जे माजी मंत्री, बल्लारपूर शहराचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व हरिभक्तपरायण एकनाथ महाराज कंधारकर यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या बँकेचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि आम्ही आर्यवैश्य कोणती समाजाच्या व सर्व समाज बांधवांच्या सेवेसाठी आम्ही एक उपक्रम हा हाती घेतलेला आहे. नवीनच हा उपक्रम आम्ही महासभेच्या माध्यमातून हाती घेतला आहे. आणि मी विश्वास देतो की या ठिकाणी ठेवणारी FD आणि समाज बांधव घेणारे लोन हे करेक्ट घेतील. आणि तुमच्या FDवर मी विश्वास देतो की समाज बांधवांनी, इतर समाजांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासाला पात्र आहोत आम्ही. या ठिकाणी कसल्याही प्रकारची गडबड न होता आम्ही समाज बांधवांनी जे पैसे ठेवले असतील आमच्याकडे, त्यांना विश्वासाने मी सांगतो की त्यांचे पैसे गॅरंटेड आहेत आणि कुठेही कधी धक्का लागणार नाही. आणि त्याच पद्धतीनं आमच्याकडनं लोन सुद्धा समाज बांधवांनी, इतर समाजांनी, हे बँक ही फक्त समाज बांधवाच्या मर्यादित नसून सर्वांसाठी आम्ही ही बँक ओपन केलेली आहे. सर्वांना आम्ही यामधून आम्ही लोन देणार आहोत. नियमाप्रमाणे जे काय असेल त्याप्रमाणे आम्ही लोन देऊ. आम्ही अलिगल कुठलंही कार्य करणार नाही आणि करू देणार नाही. आम्ही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आम्ही करू. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून हा प्रयत्न करत होतो आणि या प्रयत्नाला आम्हाला यश आलं आणि आम्ही आज या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिली ब्रँच आम्ही स्थापन करतोय. यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँका स्थापन करणार आहोत. नवीन बँक प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन करून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये की एक बँक हा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही या निमित्तानं मी सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की बँकेमध्ये आपण ठेवलेल्या FDला आम्ही कुठंही धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही करू. आमच्याकडे गोल्ड लोन होईल, मॉर्गेज लोन असेल आणि ज्या काही नियम असतील रिझर्व्ह बँकेचे त्या नियमानुसार आम्ही काम करू. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नवीन ठेवायचं अजून पुढे तुझे आताच काय करायचं आपल्याकडे एफडीची लाईन आहे